करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती योगेश मोहोळ दाखल झालेले आहेत. सहा बॉल 18 ची गरज. पहिला चेंडू विकेट. ओ स्लो बॉल टाकला. शॉर्ट पिच होता. बॅटची कडा घेऊन शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. कुणालाही वाटलं नसेल पहिल्या बॉल वरती विकेट येईल, कारण बंटी पोवळे अशा मॅच मध्ये तो अतिशय जबरदस्त खेळतो आणि तिथे निश्चितच मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे अशी माहिती आमच्यापर्यंत येते, कारण तुम्ही वाईट बॉलला रिव्ह्यू घेतला होता. जरूर कमलेश सर कळवत आहेत तिथे त्यांना रिव्ह्यूची आवश्यकता होती, परंतु व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला होता, त्यामुळे तो रिव्ह्यू आता तर दिला जाणार नाहीये आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज इथे दाखल होतील. प्रयत्न होता कमलेशचा, काही पर्सेंट जर चान्स असेल, जर वाचला बंटी शैली चेक केली तर काही तिथे आढळलं तर, परंतु जर आणि तर शब्दांना महत्व नाही. मॅच आली 5 चेंडू आणि 18 वरती. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये गौरव गोळे. फारसी फलंदाजी मिळत नाही, जास्त वेळा गौरव बॅटिंग करत नाही, पण जेव्हा गौरव फलंदाजी करतो तेव्हा ती फलंदाजी प्रेक्षकांच्या लक्षात राहते, असा हा गौरव आहे. तर समोर योगेश मोहोळ. प्रेशर भरपूर आहे दोन्ही टीम वरती, तितकाच प्रेशर योगेश वरती, कारण मॅच 5 चेंडू 18 वरती आले. कीप काम, कूल डाऊन असं खेळाडू सांगतायत. गौरवनं उडवला बॉल हवेत. फिल्डर आहेत. ओमनं टिपलाय झेल आणि मैदानामध्ये आली आहे विकेट. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. वॉट बॉलिंग. अंतिम ओव्हर मध्ये 6 बॉल 18 रोखायला योगेश मोहोळ आला. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट यापूर्वी तुम्ही रायझिंग स्टार पिरंगू टीमच्या डगआउट मध्ये पाहिला. आता तिकडे भयान शांतता पसरली आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती तो जल्लोष आहे. मुठा संघाकडून टाळ्या शिट्ट्या नक्कीच आहेत आणि मैदानामध्ये लगातारचे 2 विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत निखिल मसूरकर. अनुभव निखिलचा देखील फार मोठा. संघ अडचणीत आहे, अडचणीतून बाहेर काढावं लागेल आणि नक्कीच विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जावं लागेल. परंतु श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा अनेक दिवसांची मेहनत आहे, अनेक महिन्यांचं परिश्रम आहे, अनेक वर्षांची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतरनं ते भैरवनाथ करंडक कुळे स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार का, यावरती प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. 4 चेंडू 18 ची गरज. 4 पैकी 3 षटकार मारायचे निखिल मसूरकरला. निखिल कडे ताकद फार आहे. समोर योगेश मोहोळ. हॅट्रिक बॉल आणि इथे चेंडू प्ले अँड मिस. हा चेंडू इथे डॉट आलाय. ओ इथे रनआउटचा चान्स आणि धावबादच्या माध्यमातून विकेट येईल. स्ट्राईक कमलेश यांच्याकडे ठेवायचे आहे. निखिल बीट झाले, मिस झाले. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून त्यांना बाद केले गेले. स्ट्राईक कमलेश यांनी स्वतःकडे घेतलेले आहे. तर जाव्या मैदानामध्ये 3 चेंडू 18 ची गरज. काय मॅच मैदानावरती रंगतीये. यावेळेस उंच आकाशामध्ये खेळलेला फटका वन साइड किंग ठरणार का. 1 षटकार मारलाय, अजून 2 बाकी. 2 बॉल मध्ये 12 ची गरज. नवा हिरो मिळणार का रायझिंग स्टार पिरंगू टीमला. कमलेश यांच्याकडे ताकद फार मोठी, क्षमता फार मोठी. 2 चेंडू 12 ची गरज. योगेश मोहोळ बॉलिंग मार्क वर तयार. पुन्हा एकदा हाय हाय अप इन टू द स्काय.
लॉंग ऑनच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार, पावलांचा वापर करत खेळलेला हा फटका देईल 440 चा झटका. षटकार. थँक्यू डीजे. मॅच बॉल आणण्यासाठी ती धडपड पहा मित्रांनो. अगदी जे कंपाऊंड आहे, तारेचं कंपाऊंड आहे, त्या तारे खालून बंटी तिकडे बॉल आणण्यासाठी गेलाय. चेंडू तो घेऊन आलाय, कारण हा जुना चेंडू, हा मॅच बॉल, याला फार महत्व आहे. प्रेशर 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 दोन्ही खेळाडूवरती. एक चेंडू 6 धावेंची गरज. एक चेंडू 6. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू. बाकी सारा मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलापणच. साधून शक्ती युक्तीचा मेळ. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दीपवू शकेल जगाला. होऊन खरा धडाकेबाज, होऊन खरा धडाकेबाज. एक चेंडू 6 ची गरज. योगेश मोहोळ की कमलेश पवळे, पिरंगुट की मुठा. थांबतायत थोडासा वेळ घेतायत. एक चेंडू 6 धावेंची गरज. मॅच 6 बॉल 18 वरती होती. पहिल्या 3 बॉल वरती एकही धाव आली नाही. 2 विकेट गेले, रनआउटची विकेट आली. सलगच्या 3 बॉल वरती 3 विकेट गेले होते. एक चेंडू 6 ची गरज. ओ पंच कळवतायत इथे वाईड बॉल आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मॅच आली. एक चेंडू 5. भरपूर प्रेशर आहे, भरपूर प्रेशर आहे. 50 धावा धावफलकावरती. एक चेंडू 5 ची गरज. शांत शांत वातावरण मैदानामध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. एक चेंडू 5 ला काय होणार. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 2. एक चेंडू 5 ची गरज. आपटलेला चेंडू समोर खेळलाय. योगेशनं बॉल अडवलाय आणि मैदानामध्ये अनेक दिवसांची मेहनत, अनेक वर्षांची मेहनत, परिश्रम फळायला आले. ज्या मैदानामध्ये आमच्या पराभवाची चर्चा झाली, त्याच मैदानामध्ये विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलंय श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब. मोठ्या टीमनं इतके वर्ष खेळतायत, एकदाही बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचले नाही, परंतु वनवास संपला. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणारा संघ ठरतायत. दिवस क्रमांक 2 मधून श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक रायझिंग स्टार पिरंगुट, आपण जबरदस्त लढलात. HRKK थँक्यू. पहा दोन्ही टीम शेक हँड्स करतायत एकमेकांना. नक्कीच आपण पाहतोय अभिनंदन करतायत, कारण रायझिंग स्टार पिरंगुटला देखील ठाऊक आहे मोठ्या संघानं भरपूर संघर्ष केलाय आणि आज त्यांची मेहनत खऱ्या अर्थानं सार्थकी ठरते असं म्हणावं लागेल. सुंदर खेळ. 55 धावेंचं आव्हान. धावा आपण पाहतोय नक्कीच हे झाल्या नाही. 3 धावेंनी पराभव आला रायझिंग स्टार पिरंगुट टीमला. 3 धावेंना विजय प्रस्थापित झाला.